नमस्कार. घरची चव या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. यासाठी लागणारं साहित्य असं आहे: 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, 1 किलो तांदूळ ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारे मसाले, खडे मसाले असे आहेत: दालचिनी 3 ते 4 तुकडे, मिरे 10 ते 12, दगडफूल 4, लवंगा 4 हिरवी वेलची, 3 मोठी वेलची, लाल तिखट, हळद, मीठ, चिकन मसाला, धने पावडर, गरम मसाला. चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तेल टाकून घेऊया. तुम्हाला कांदा चिरलेला मी सांगायचा विसरूनच गेले. त्यासाठी मी 7 ते 8 कांदे चिरलेले आहेत. 1 किलो तांदूळ असतील, 1 किलो चिकन असेल तर त्याला बरोबर 1 किलो कांदा चिरावा लागतो. अगोदर आपण खडे मसाले टाकून घेऊ. यात आता चिरलेला कांदा टाकूया. हा कांदा छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा. हा कांदा तळेपर्यंत आपण भात उकडायला ठेवूया. मी या डब्याने 1 डबा तांदूळ घेतलेला आहे, म्हणून आपण 2 डबे पाणी घालायचे आहे. जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी लागतं. भाताला मीठ चवीनुसार टाकूया. एक पळी तेल सोडूया. पाण्याला उकळी येईपर्यंत झाकण ठेवूया. कांदा छान तळला आहे. आता यात आपण आले लसूणची पेस्ट टाकूया. दोन चमचे आले लसूणची पेस्ट. आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया. हळद 1 चमचा, दोन ते 2.5 चमचे तिखट, धना पावडर 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे,
2 चमचे. चवीनुसार मीठ. आता हे सगळं मीठ परतून घेऊया. आता यात आपल्याला चिकन टाकायचे आहे. खरं तर बिर्याणीला अगोदरच सगळं अद्रक, लसूण, मसाले, दही लावून ठेवतात, पण मी याच पद्धतीने करते. मी सगळं डायरेक्ट असंच टाकते, त्यामुळे मी तुम्हालाही असंच दाखवत आहे. आता आपण 10 मिनिटासाठी याला वरती झाकण ठेवून देऊया. एकदम कमी गॅस करायचा, बारीक गॅसवर असंच 10 मिनिटे राहू द्यायचं. पाणी उकळलेलं आहे. आता आपण यात तांदूळ घालूया. हा बासमती तांदूळ आहे, त्यामुळं जास्त वेळ याला भिजत घालून ठेवायची गरज नाही. याला उकळी येण्यासाठी परत आपण झाकण ठेवूया. भातातलं पाणी संपलेलं आहे. भात पण छान शिजला आहे. भाताला पाणी काढायची काहीही गरज नाही. आता असंच आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे भात वाफलून जाईल. बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. चिकन पण छान शिजत आलेलं आहे. एकजीव झालेला आहे मसाला आणि चिकन. अजून 10 मिनिटासाठी आपण असंच झाकण ठेवूया. गॅस एकदम कमी करायचा आहे, बारीक गॅसवरच ठेवायचा आहे. गॅस मोठा अजिबात करायचा नाही. आणि भात पण तयार आहे. आता आपल्याला थर देण्यासाठी थोडासा कांदा तळून घ्यायचा आहे. आपण यात आता कांदा तळून घेऊया. मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो आपण लालसर तळून घ्यायचा आहे. तेल तापलेलं आहे. ज्यांच्याकडे वाळवलेला कांदा आहे, चिरून उन्हात वाळवून ठेवतात, तसा कांदाही वापरला तरी चालतो. माझ्याकडे वाळवलेला नाही, म्हणून मी असंच करून घेते. कांदा छान तळलेला आहे. आता आपण काढून घेऊया. भात आपला चांगला शिजलेला आहे. मी भाताला कलर टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू.
चला तर मग आता भाताला आपण थर देऊन घेऊया. थर देऊया. सगळा भात काढून घेतलेला आहे. खालच्या थराचा खाली भात नीट लावलेला आहे. आता याच्यावरती आपण कोथिंबीर व हा तळलेला कांदा घालून घेऊया. परत याच्यावरती अजून एक भाताचा थर द्यायचा. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि गॅसवर ठेवून एक दम देऊया. भाताचा सुगंध तर खूप भारी येतोय.